हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊन जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सूत उवाच ततः परीक्षित बीजवर्य शिक्षया महिमः भागवतस्य शासः यथा हि सूत्याम अभिजात कोविदाः समादिशन् विप्र महद्गुणस्तदा. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे इकडे आपण कालच्या चिंतनामध्ये पाहिलं की प्रथम स्कंधाच्या 15व्या अध्यायामध्ये अर्जुन आणि युधिष्ठिर यांचा जो संवाद झाला आणि त्यामध्ये अर्जुनाने आपली व्यथा प्रगट केली, दुःख प्रगट केलं आणि कृष्ण निर्याण झाल्याचं दुःख केवढं आहे तर अर्जुन पूर्णपणे प्रेतवत झालेत, आता माझ्यात चैतन्य नावाची गोष्ट राहिली नाही हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं. हे दादा, माझं जीवन समाप्त झालं, आता मी जगू शकत नाही, कारण कृष्ण हेच माझं जीवन होतं, कृष्णाच्या शिवाय माझं जीवन हे मृतक आहे. याप्रमाणे कृष्णाने यादव, आपलेच जे यादव आहेत, या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण देव कशामुळे आहेत त्याचं कारण असे की आपण आपल्या मुलाबाळांवर प्रेम करतो, नातवा पंचांवर प्रेम करतो आणि प्रेमामध्ये बद्ध होतो. त्यांच्या चुका, त्यांचे प्रमाद देखील आपल्याला दिसत नाहीत, चुका दिसत नाहीत, त्याने केलेले गुन्हे दिसत नाहीत, ते आपलेच म्हणून आपण पोटात घेतो. भगवंतांनी असं केलं नाही. जे गुन्हेगार आहेत, जे उत्पथगामी आहेत, त्यांना जसं त्यांनी दंड केला त्याप्रमाणे आपल्याच वंशातल्या यादवांना सुद्धा त्यांच्याच हातून त्यांना ठार केलं आणि उन्मत्त झालेले यादव या ठिकाणी परिसमाप्त झाले. कंटकं कंटके नैव, काट्याने काठा काढावा त्याप्रमाणे भगवंतांनी हा भूभार हरण केला. म्हणजे आपल्याच यादवांना भूभार शब्द त्यांनी वापरलाय. कशामुळे तर जे दुष्ट आहेत, अधर्मी आहेत, ते जमिनीवर भार होतात आणि म्हणून क्षपितो येन जहो तच्च कलेवरम. याप्रमाणे यदा मुकुंदो भगवान माम महिम जहो स्वतन्वा श्रवणीय सत्कथा तदा हरे वा प्रतिबुद्ध चेतसा धर्म हेतु कलिरन्मवर्तत. आणि ज्या क्षणी भगवंतांनी ही पृथ्वी सोडली, ज्या क्षणी भगवान या पृथ्वी तलावरून अदृश्य झाले आणि स्वधामाला गेले, त्या क्षणी कलीचा प्रवेश पृथ्वीवरती झाला आणि अधर्मचक्रम गमनाय पर्यधात. अधर्मचक्र या ठिकाणी त्यांनी शब्द वापरलाय की भगवंतांनी जे धर्मचक्र प्रवर्तित केलेलं होतं, हे धर्मचक्र भगवंताच्या अस्तित्वामुळं, भगवंतांनी जे गीता धर्म सांगितला त्यातून धर्मचक्र प्रवर्तित केलं. परंतु पुढे 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 मात्र या धर्मचक्राला अधर्माचं स्वरूप प्राप्त होऊ लागलं आणि ते म्हणतात की मग युधिष्ठिराने विचार केला, अरे म्हणूनच मला असं वाटत होतं की असं घटना का घडली. दंपती नांच कलकलम, कुठे सुख का लागत नाही, कुठे माणसाला समाधान का मिळत नाही. अहो, प्रत्येकामध्ये भांडणं कशी दिसू लागलेत, प्रत्येक जण मारामारी कसा करू लागलेत, प्रत्येक जणामध्ये संघर्ष का होऊ लागलाय, एकमेकामध्ये संवाद का राहिला नाही. हे विसंवादाचं कारण काय. विसंवादाचं कारण एवढंच आहे की भगवान इथून निघून गेले आणि म्हणून दंपती नांच कलकलम, अगदी नवरा बायकोमध्ये सुद्धा जिथे भांडण दिसू लागलेलं आहे, तेव्हा दंपती शब्दच खरं म्हणजे एकत्व सूचक आहे. खरं म्हणजे या ठिकाणी थोडा भाषेचा विचार आपण केला पाहिजे, व्युत्पत्तीचा विचार केला पाहिजे.
या ठिकाणी भागवत समजून घेत असताना संस्कृतमधले जे वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. दंपती शब्द जो आला तो दंपती शब्द एकात्म आहे. एकात्म म्हणजे असा की दंपती शब्दाची उत्पत्ती किंवा निर्मिती व्युत्पत्ती ही जायापतीम दंपती अशी आहे. जाया आणि पती, तर जाया शब्द वेगळा आहे आणि पती शब्द वेगळा आहे आणि त्यांचं एकीकरण म्हणजे दंपती आहे. आता जायापतीम दंपती ही, आता या ठिकाणी जाया आणि पती हे दोन जरी शब्द वेगळे असले तरी त्यांचे एकीकरण म्हणजे दंपती आहे. स्त्री आणि पुरुष हे भिन्न आहेत. नवरा आणि बायको हे वेगळेच शरीराने, पती आणि पत्नी हे वेगळे आहेत, पण जेव्हा ते एक होतात तेव्हा संसार नीट चालतो. जेव्हा ते एक असतात तेव्हा संसाराचा गाडा नीट चालतो. एक विचार पाहिजेत. शरीर भिन्न असतात प्रत्येकाचेच, शरीर काही एक असतं का? शरीर वेगळे असू द्या, विचार शरीर भिन्न असले तरी विचार एक असले पाहिजेत. शरीर भिन्न असले तरी प्रत्येकाची मत हे प्रत्येकाशी एकरूप झाले पाहिजेत. अर्थात समन्वय असला पाहिजे. प्रत्येकामध्ये भिन्नता आहे, पण भिन्नता आहे. आता कान, डोळे, हात, पाय, नाक हे काय भिन्न नाहीत का? हे सगळे भिन्न आहेत, पण त्यामध्ये समन्वय आहे. म्हणून आपण चालायचा विचार केला की चालतो, बोलायचा विचार केला की बोलतो. कशामुळे हो? त्याचं कारण समन्वय आहे. कारण मेंदू त्याचं नियंत्रण करतोय, तिथे कुणीतरी नियंत्रक आहे. अर्थात समन्वयशीलता किंवा एकमेकांच्या मध्ये असलेली, परस्परांच्या मध्ये असलेली सुसंगती हे जीवनाचं खरं सार असतं. आणि म्हणून जायापती हे जरी भिन्न शब्द असले तरी दंपती शब्द एक झाला. आणि दंपती हा एक शब्द झाल्यामुळं या ठिकाणी त्यातून त्यांनी एकी प्रगट केली आहे दंपती शब्दाने. जेव्हा आपण सांगतो दंपती शब्दापासूनच आपण म्हणतो दाम्पत्य. आपण म्हणतो उद्या तुम्हाला दाम्पत्य जेवायला. दाम्पत्य म्हणजे काय हो? मग आपण म्हणतो हो हो ठीक आहे. मग जर जेवायला आपण एक जण गेलो तर का हो, तुमचे मिस्टर नाही आले? नाही आले. तुम्ही कुठं सांगितलं? अहो तुम्हाला सांगितलं ना दाम्पत्य जेवायला. दाम्पत्य शब्दाचाच अर्थ तुम्ही दोघे, म्हणजे या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे. पती आणि पत्नी हे एक आहेत हे गृहीत धरले. अशा एक असलेल्या पती पत्नींच्या मध्ये सुद्धा जेव्हा विसंवाद होऊ लागतो तेव्हा समजायचं की कलीचं आगमन झालं. जेव्हा आपण सगळ्या टीव्ही सिरियल पाहतो, सगळ्या टीव्ही सिरियलमध्ये भांडण चालू आहे, सगळ्या टीव्ही सिरियलमध्ये संघर्ष आहेत. नवरा बायकोंच्या मध्ये संघर्ष आहेत, भावा भावामध्ये संघर्ष आहेत, बहिणी बहिणीमध्ये संघर्ष आहेत, बाप मुलामध्ये संघर्ष आहेत. मग शेवटी एक कोण आहे? तो कोणीच नाहीत. कशामुळं नाही आहेत? विचार एक नाहीत म्हणून, समन्वय नाही म्हणून. त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये एकमेकांच्या मध्ये असलेली जी समानता आहे किंवा एकरूपता आहे ती नष्ट झाली. म्हणून या ठिकाणी धर्मराज उदास झाले. अर्जुन, त्याचप्रमाणे भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती हे सगळे उदास झाले. सगळ्यांच्या कानावर ही वार्ता गेली आणि सगळे स्वस्थ चित्त बसले. काय करावं? बस आता जगण्यात अर्थ नाही. आता आपण देखील निघून गेलं पाहिजे. युधिष्ठिरस्तत् परिसर्पणम बुधा पुरेच राष्ट्रेच गृहे तथात्मनी. ताबडतोब युधिष्ठिराने योजना केली. त्याने आपल्या पौत्राला म्हणजे परीक्षितीला राज्यावरती बसवलं, त्याला राज्याभिषेक केला. मथुरेचं राज्य वज्राला दिलं आणि शूरसेनाला त्या ठिकाणी शूरसेनाला हे राज्य देऊन टाकलं. त्याचप्रमाणे शूरसेनाधिपतीच्या रूपामध्ये म्हणजे या ठिकाणी मथुरेचं राज्य हे अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला दिलं. कारण वज्र हा शेवटचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी यादव वंश किंवा ज्याला आपण कृष्णवंश म्हणू, ज्याला चंद्रवंश म्हणू, त्याच्या पुढच्या युगामध्ये त्याच्यापासून पुढे चंद्रवंश सुरू होणार आहे म्हणून वज्राला फक्त ठेवलं होतं कृष्णाने. याप्रमाणे त्याने वज्राला राज्य देऊन टाकलं आणि पुढे युधिष्ठिराने प्राजापत्य यज्ञ करून आवहनीय इत्यादी जे गार्हस्पत्याग्नी, आवहनीयाग्नी हे जे 3 प्रकारच्या अग्नी असतात त्या अग्नींच्या मध्ये स्वतःला लीन करण्यासाठी गृहस्थाश्रमामधून ते मुक्त झाले आणि संन्यास ग्रहण धारण केला. म्हणजे 3 अग्नीच्या वरती म्हणजे आपल्यावरती 3 अग्नींची दृष्टी आहे म्हणा किंवा आपल्यावरती कर्तव्य करण्याची
आपल्यावरती जबाबदारी आहे. म्हणून या तीन अग्नीपासून आपण मुक्तता मिळवली पाहिजे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की गारह स्पत्याग्नी, त्याचप्रमाणे आहवनीय अग्नी आणि प्राजापत्य यज्ञ करून ह्या तिन्ही गृहस्थाश्रमावरती जे 3 अग्नींची दृष्टी असते, त्या 3 अग्नींची जबाबदारी आपल्यावरती असते, त्यातून ते मुक्त झाले आणि संन्यास ग्रहण केला. युधिष्ठिराने संन्यास ग्रहण केला, वस्त्रभूषण सगळे सोडून दिले. आणि त्यानंतर ते म्हणतात त्यांनी कशा पद्धतीने योग साधना केली त्याचं वर्णन केलेलं आहे की वाणीला मनामध्ये, मनाला प्राणामध्ये, प्राणाला अपानामध्ये, अपानाला क्रियांच्यामध्ये आणि त्या क्रियांच्या नंतर मृत्यूमध्ये आणि मृत्यूला पंचमहाभूतामध्ये सगळं विलीन करून शेवटी भगवान ह्या युधिष्ठिर हे प्रेतवत जीवन जगू लागले. मला या ठिकाणी आणखी एक संदर्भ आठवतो. संत तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी एका अभंगात, हे सगळे संत इतक्या श्रेष्ठ दर्जालाच पोहोचलेले होते, त्यांनी एका अभंगात म्हटलंय की प्रेतरूप झाला शरीराचा भाव. तर प्रेतरूप झाला शरीराचा भाव असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा त्याचा अर्थच असा की तुकाराम महाराजांना या ठिकाणी देहमुक्ती कशी मिळालेली होती, देहातून ते कसे मुक्त झालेले होते, सगळा शरीराचा भाव प्रेतरूप झाला. हेच वर्णन बहिणाबाईंनी देखील त्यांच्या अभंगात केलंय की प्रेतरूप झाला शरीराचा भाव. तेव्हा शरीरच प्रेतरूप झालं म्हणजे काहीही संवेदना उरली नाही, कशाबद्दलही प्रेम उरलं नाही, आसक्ती उरली नाही. आसक्ती प्रेम तर लांब राहिलं, पण भावनाच उरल्या नाहीत. सगळ्या भावना शून्य स्थिती, असं जीवन जगणं म्हणजे प्रेतरूप शरीराचा भाव होणं. म्हणून ते म्हणतात की अशा पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये हे सगळं विलीन करून प्रत्यक्ष पंचमहाभूतांच्या शरीरावर मृत्यूचा अनुभव त्यांनी घेतला, मृत्यूरूपाचा अनुभव घेतला आणि शेवटी त्रिगुणामध्ये त्यांना एकरूप केलं. त्रिगुण हे मूळ प्रकृतीमध्ये एकरूप केलं आणि ही मूळ प्रकृती आत्म्यामध्ये आणि आत्मा अविनाशी ब्रह्मामध्ये एकरूप केला. आणि तिथून मग युधिष्ठिर, त्याचप्रमाणे त्यांचे 4 भाऊ द्रौपदी, कुंती हे सगळे तिथून निघाले आणि जडोन्मत्त पिशाचवत अशा अवस्थेमध्ये शेवटी उत्तरापंथे गमन, ज्याला आपण त्यांचं स्वर्गारोहण असं म्हणतो, त्या स्वर्गारोहण स्थितीपर्यंत त्यांची जी अवस्था आहे स्वर्गारोहणाची ती त्यांनी वर्णन केलेली आहे. आणि उदीचीम प्रविवेशाशाम गतपूर्वा महात्मभिही या ठिकाणी स्वर्गारोहण करण्यासाठी प्रारंभ केला आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्वर्गापर्यंत गेले. असं म्हणतात की युधिष्ठिराने स्वतःच्या बरोबर असलेल्या कुत्र्याला देखील स्वर्गात नेलं असं म्हणतात. कृष्णावेशेन तच्चित्त पितृभिस्वक्षयम व्ययौ, याप्रमाणे प्रभास विदुरादी हे प्रभास क्षेत्रावर गेले आणि तिथे त्याने आपला देह विसर्जित केला. द्रौपदीची तदाज्ञाय पतिनामे कृपेक्षताम वासुदेवे भगवती हे कांतमतिरापताम, याप्रमाणे कुंतीने देखील आपला स्वतःचा देह भस्मसात केला. वासुदेवे भगवती हे कांतमतिरापताम, याप्रमाणे श्रीकृष्णाशी सगळे तल्लीन झाले, एकरूप झाले. त्यानंतर आता परीक्षितीचं राज्य कसं चाललं होतं याचं वर्णन त्यांनी 16व्या अध्यायामध्ये केलेलं आहे. सुत उवाच ततः परीक्षित द्विजवर्य शिक्षया महिम महाभागवत शशासह. परीक्षित राजे हे द्विजवर्य शिक्षया, सगळ्या प्रकारच्या ज्ञानसंपन्न, सगळ्या प्रकारचे शिक्षण आत्मसात केले होते त्यांनी. ब्राह्मणाकडून योग्य पद्धतीचं शिक्षण घेतलेलं होतं आणि योग्य शासन तो करत होता. यथाही सूत्यामभिजात कोविदाः समादिशन विप्र महद्गुणस्तथा, ज्याप्रमाणे त्यांनी महान गुण आत्मसात केले. जसं सांगितलं भविष्यकाराने सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी परीक्षिताचं राज्य चाललेलं आहे. परीक्षितीचं ज्ञान, परीक्षितीच्या सूत्यामभिजात कोविदाः, ज्या वेळेला त्याचं जातकर्म संस्कार झाला त्यावेळेला जसं भविष्यकाराने जे भविष्य सांगितलं तसं समादिशन विप्र, तशा प्रकारचं वर्तन तो करत होता. स उत्तरस्य तनया मुपे मे इरावती, त्यांनी वर्णन केलंय की शेवटी या ठिकाणी इरावती बरोबर उत्तरची मुलगी जी इरावती, तिच्याबरोबर
यांनी लग्न केलं. स उत्तरस्य तनयामुप एम इरावती, अर्थात आपल्याच मामाच्या मुलीशी यांनी लग्न केलं. जन्मे जयादीं चतुरस्तस्यामुत्पादयत सुतान, आणि जन्मे जयादी 4 मुलं त्याला जन्माला आले. याप्रमाणे पुढे ते म्हणतात की कृपाचार्यांना आचार्य बनवून त्यांनी गंगा तटाकावरती 3 अश्वमेध यज्ञ केले. म्हणजे या राजाने सुद्धा 3 अश्वमेध यज्ञ कृपाचार्याला या ठिकाणी प्राधान्य देऊन आचार्य बनवून केले. शारद्वतम गुरुं कृत्वा देवाय त्राक्ष गोचराः, आणि निजग्राहाव ससावीर कलिम दिग्विजय क्वचिद नृपलिंगम धृम शूद्रम ग्रंथम गो मिथुनम पदा. शौनक यांनी प्रश्न उपस्थित केला. या सूतांना शौनक विचारतात की आपण तर मागे म्हणाला होतात की या राजाने कलीचा निग्रह केला, तो का केला आणि कसा केला ते आम्हाला सांगा. असं म्हटल्याबरोबर त्याने सांगायला सुरुवात केली. त्याचं कारण असं झालं की एकदा दिग्विजय करता 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 त्या राजाने पाहिलं की कुणीतरी एक राजाचा वेश धारण करून, राजासारखा वेश, सगळ्या प्रकारची वेशभूषा राजाची, हातामध्ये तलवार, परंतु वेश राजाचा असला तरी स्वभाव राजाचा नाहीये, तेज राजाचं नाहीये. हे लक्षात आलं. कुणीतरी एक दुष्ट हातामध्ये तलवार घेऊन तो नृपलिंगधरम शूद्रम घ्नंतम गोमिथुनम तदा, एका गाईला आणि एका बैलाला तो मारतोय. अहो, राजा हातात तलवार घेऊन गाईला कशाला मारील? राजाला जर पराक्रम गाजवायचा तर त्यांनी शत्रूवर हल्ला करावा, त्यांनी आपल्या बरोबरच्या शत्रूवर हल्ला करावा. त्यांनी गरीब गाईला कशाला मारावं? जो गाई बैलांना मारतो तो राजा असू शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे. नृपलिंग धरम असा शब्द वापरलाय. म्हणजे जे केवळ नाटकं करणारे, जे केवळ वरवरचा वेश धारण करणारे, ते हातात जरी तलवार घेतली तरी ते राजे होऊ शकत नाहीत. कारण क्षत्रिय हा क्षात्र तेज युक्त असतो. क्षत्रिय त्याच्याजवळ एक क्षात्र तेज असतं, त्याच्याजवळ एक सामर्थ्य असतं, त्याच्याजवळ एक वीर्य, एक प्रकारचं शौर्य असतं, आणि तो आपल्या बरोबरीच्या शत्रूवर हल्ला करील. फार तर वाघावर चालून जाईल, गाईवर चालून जाईल का? शौनको वाच. आणि मग या ठिकाणी सूत महाराजांनी शौनकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. क्षुद्रायुषाम नृणामंग मर्त्यानामृतमिच्छताम इहोपहूत भगवान मृत्यू शामित्र कर्मणी. या ठिकाणी ते म्हणतात की त्याचं कारण आम्हाला सांगा, की असं त्यांनी त्या कलीचा या ठिकाणी निग्रह केला असं तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याचं कारण सांगा. मंदस्य मंद प्रदस्य वयो मंदायुष्य वै निद्रया हृदय नक्त दिवाच गर्थ कर्मभिही. या ठिकाणी सूतांना शौनक हात जोडून विनंती करतात, महाराज ही कथा आम्हाला सांगा. अहो, काय सांगावं? माणसाचं जीवन हे क्षणभंगूर आहे. तुम्ही आम्हाला ही भगवंताची कथा सांगा. हे भगवंताचं जिथे जिथे काहीतरी वैशिष्ट्य आहे ते आम्हाला सांगा. कारण अहो, एकेका क्षणाने माणसाचं आयुष्य संपत चाललेलं आहे. आणि क्षुद्रायुषाम नृणामंग मर्त्यानामृतमिच्छताम, या ठिकाणी यम हा माणसाच्या मागे लागलेलाच आहे. हातात दंड घेऊन यम माणसाच्या मागे लागलेला आहे. आणि माणसाला असं वाटतं की आपल्याला आता मृत्यू कशाचा येईल, परंतु कोणत्या क्षणी हा मृत्यू माणसाला गाठेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून त्याला एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताच्या कथा ह्या तल्लीन मनाने ऐकणे, एवढंच एक उपाय याला आहे. सुधातुल्य अमृततुल्य अशी कथा भगवंताची कानावर पडत गेली म्हणजे आपोआपच कोणत्याही क्षणी मृत्यू आला तरी माणूस सद्गतीला पोहोचेल. म्हणून खरं म्हणजे अहो नृलोके पियेत हरिलीलामृतम वचः. नृलोके या जन्मामध्ये एकच आपण करावं, ते म्हणजे हरीची कथा, हरीचे लीलामृत हे आत्मसात करावं, याचं पान करावं. मंदस्य मंद प्रज्ञस्य वयो मंदायुष्य वै. माणसाची बुद्धी मंद झाली, माणसाची शक्ती कमी झाली, आणि मंदायुष्य वै, माणसाचं आयुष्य कमी झालं. अहो, रोग राई, त्याचप्रमाणे अनेक दुःख क्लेश यांनी माणूस जर्जर झालाय. आणि अशा जर्जर अवस्थेमध्ये निद्रया ह्रियते नक्तम
माणसाचं आयुष्य रोज सूर्य घेऊन चाललेला आहे. रात्री निद्रा आपल्याला येते, ही निद्रा आपलं आयुष्य घेऊन जाते. आपल्याला कळतही नाही की किती वेळ गेला. हा वेळ गेला झोपेत. मग झोपेत वेळ गेला म्हणजे आपला आयुष्यातला वेळ गेलाच ना. म्हणून झोपेत गेला म्हणजे अज्ञान अवस्थेत गेला. पण शेवटी वेळ तर गेलाच, आपल्या आयुष्याचा काळ तर गेलाच. निद्रया ह्रियते नक्तम दिवा च व्यर्थ कर्म भी. रात्र ही झोपेत जाते आणि दिवस हा व्यर्थ कर्मामध्ये जातो. तेव्हा मला सांगा, माणसाला वेळ तरी कुठे आहे ऐकायला? माणसाला सत्कर्म करायला वेळ तरी कुठे आहे? आणि म्हणून असं वाटतं की भगवंताच्या कथा आणि भगवंताच्या गाथा ह्याच माणसाला मुक्त करणाऱ्या आहेत. हे ऐकल्याबरोबर सूत म्हणतात, शौनकादिका हो, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता तुम्हाला मी ही कथा सांगतो. म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी 16व्या अध्यायामध्ये ते सांगतात, यदा परीक्षित कुरुजांगले वसत कलिम प्रविष्टम निज चक्रवर्ती ते निशम्य वार्ता मनते प्रियाम तथा शरासनम संयुग शौंढिरा ददे. ज्या वेळेला त्यांनी राज्यावरती आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली, त्यावेळेला त्यांनी विचार केला की आपण एकदा सगळ्या राज्यामध्ये सगळीकडे फिरून पाहावं, कोणाचं काय चाललंय, कोण कशा पद्धतीने वागतंय, धर्म कर्म व्यवस्थित चाललेत का नाही, याचा आढावा घ्यावा. म्हणून राजा परीक्षित प्रत्येक ठिकाणी रोज जाऊ लागला. आपल्या राज्यातल्या प्रत्येक ठिकाणी भेटी देऊ लागला. स्वतः प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करू लागला. लोकांच्या भेटीगाठी घेऊ लागला आणि कुठे कुठे गेला, भद्राश्वम केतुमालंच भारतंचोत्तरान करून दिग्विजय करण्यासाठी निघाला. भद्राश्व, केतुमाल, भारत, उत्तर कुरु, किंपुरुष वर्ष या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी लोकस्थितीचा आढावा घेतला. त्याला म्हणतात स्वतः जाऊन सगळ्या गोष्टी पाहणे. केवळ गुप्तचरावर अवलंबून राहायचं नाही. जो दुसऱ्यावरही विश्वास आला त्याचा कार्यभाग उडाला. दुसऱ्यावर विश्वास ठेवायचा नाही. तर आपण स्वतः फिरलं पाहिजे, आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे, आपण स्वतः त्याची जो नोकराच्या ताब्यात गेला तो राजा काय कामाचा. म्हणून ते म्हणतात की नोकरावर अवलंबून नाही राहिलं. याप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी जाऊन त्यांचे दूत तर होतेच, परंतु ह्या दूतांच्या मार्फत आलेले ज्या खबर आहेत त्या बरोबर आहेत का नाही याचा शोध घेण्यासाठी, याची परीक्षा पाहण्यासाठी तो प्रत्येक ठिकाणी जात असे. आणि तिथे गेल्यानंतर स्वलोकितम श्यामतुरंग योजितम त्यांनी घोडा सिद्ध केला आणि घोड्यावर रथम मृगेंद्र ध्वजमाश्रित पुरात आपला रथ सिद्ध केला, तुरंग सिद्ध केले, घोडे सिद्ध केले. श्याम तुरंग, श्याम ज्याला आपण श्यामकर्ण घोडे म्हणतो, त्या श्यामकर्ण घोडे सिद्ध करून हातामध्ये धनुष्यबाण घेऊन तो निघाला आणि ठिकठिकाणी जात 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 दिग्विजय करत 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 सगळ्याची शहानिशा करत 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 तो या ठिकाणी जाऊन पाहायचा आणि प्रत्येकाला विचारायचा, तत्र तत्रोप शृण्वान स्वपूर्वेशाम महात्मनाम. या ठिकाणी विवरण त्याने असं केलंय की तत्र तत्रोप शृण्वान, जिथं जिथं तो जाईल तो जायचा. महाराज तुम्ही राजेच आहेत का? नमस्कार. लोक त्याला नमस्कार करायचे आणि तो विचारायचा, कसं आहे मग माझं राज्य कसं चाललंय हो? हे ऐकल्याबरोबर लोक काय म्हणायचे, स्वपूर्वेशाम महात्मनाम प्रगीयमानंच यश कृष्ण महात्म्य सूचकम. लोक म्हणायचे, अहो तुमचं राज्य चांगलंच आहे, पण तुमच्यापेक्षा ना पांडवांचं राज्य खरं उच्च कोटीचं होतं. तुमच्यापेक्षा पांडवांचं राज्य काहीतरी अधिक काकणभर सरसच होतं. कारण कृष्ण महात्म्य सूचकम, आणि जिथे जिथे जो जाईल तिथे तिथे पांडवांच्या कथा, तिथे तिथे पांडवांचा मोठेपणा, तिथे तिथे श्रीकृष्णाचा मोठेपणा तो ऐकायचा, त्याला आनंद व्हायचा. कारण आपल्या वडिलांची कीर्ती, आपल्या आजोबांची कीर्ती ऐकल्यावर कोणाला बरं नाही वाटणार, आनंद वाटायचा.
पण तो म्हणायचा माझ्यात काय कमी आहे हे काही कळेना त्याला. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं तो जाईल तिथे तिथे त्याच्या आजोबांच्या कथा, पांडवांच्या कथा गाथा, कृष्ण महात्म्य सूचकम, कृष्णाचं मोठेपण, कृष्णाने कसं त्यांना मदत केली, या ठिकाणी राज्य कसं चालवलं याचं वर्णन लोक करायचे. आणि हे ऐकून त्याला आनंद वाटायचा. लोक देखील मोठ्या प्रसन्न मनाने सांगायचे, महाधनाने वासंसी ददो हारान महामनाहा. आणि मग कृष्ण कसे, त्याचप्रमाणे युधिष्ठिर कसे, त्यांचं राज्य कसं, हे मोठ्या आश्चर्यपूर्वक तो ऐकायचा. आपल्या पूर्वजांची ख्याती, पूर्वेशा मृत्युमन्वहम, आपल्या पूर्वजांची ख्याती, पूर्वजांची कीर्ती ऐकता 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 एका ठिकाणी तो गेला. एका इतर पुराणामध्ये असं वर्णन करण्यात आलेलं आहे की तो गेला, नमस्कार केला. तिथे एक वृद्ध गृहस्थ बसलेला होता. त्याला नमस्कार केल्यानंतर त्याला विचारलं, ते म्हणे आपण राजेसाहेब का, परीक्षित राजे? हो म्हणला, मी परीक्षित राजा, मी धर्मराजाचा अर्थात पांडवांचा नातू आहे. त्यांनी राजेसाहेब म्हणून त्याला नमस्कार केला. त्यांनी विचारलं, महाराज अहो माझ्या राज्यात आणि पांडवांच्या राज्यात काय फरक आहे, तुम्हाला सांगता येईल का? असं म्हटल्याबरोबर तो म्हातारा माणूस, आज जवळपास 90-95 वर्षाचं वय झालेलं त्याचं, डोळे किलकिले करून तो बोलू लागला. तो म्हटला, आता तुम्ही म्हणताच आहात त्यातला फरक काय ते मी सांगतो. फरक काही नाही म्हणले, तुमचंही राज्य चांगलं आहे, त्यांचंही राज्य चांगलं होतं, पण फरक एवढाच आहे म्हणले. तुम्ही पहा म्हणले, माझी झोपडी, या ठिकाणी असलेली नदी, इथलं वातावरण, इथलं एकांत हे तुम्ही पाहताय? हो म्हणला. अशीच त्याही वेळेला घटना घडली म्हणली. मी तरुण होतो, या तरुण वयामध्ये संध्याकाळची वेळ झालेली होती आणि अचानक धोधो धोधो पाऊस पडू लागला. आकाशामध्ये मेघ दाटले, नदीला अपरंपार पाणी आलं आणि एक युवती, एक स्त्री या ठिकाणी तिच्या कामानिमित्त आलेली होती, ती इथे अडकून पडली. पलीकडे जाता येईना, का नदी आणि पाऊस धोधार येऊ लागलेला. रात्र झाली, अंधार झाला आणि ती स्त्री मला म्हणाली, माऊली मला म्हणाली, महाराज मला आजचे रात्र इथं तुमच्या इथे आश्रय द्याल का? या तुमच्या आश्रमामध्ये मला थांबायची व्यवस्था होईल का? सकाळ झाली की मी आपली निघून जाईल. असं म्हटल्यानंतर मी एकटाच होतो, मी देखील तिला हो म्हणालो. ती आणि मी दोघेही या आश्रमामध्ये थांबलोत. दुसऱ्या दिवशी सकाळी ती निघूनही गेली. ती निघून गेल्यानंतर आता त्याला किती वर्ष झाले म्हणे, 40, 50, 60 वर्ष होऊन गेली. परंतु आता त्यावेळेला आम्ही दोघेही तरुण होतो, एकत्र होतो, रात्र होती, पण तरी सुद्धा आमच्या मनामध्ये कुठेही विकार उत्पन्न झाला नाही. परंतु आज मात्र ती आठवण झाल्याबरोबर माझं मन बेचैन होतं, मी अस्वस्थ होतो आणि मला वाटतं अरे 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 आपण त्यावेळेला एक चांगली संधी गमावली, असं दुःख आज होतंय. तेव्हा हा फरक आहे. त्यावेळेला माझ्या मनात विकार उत्पन्न झाला नाही आणि आज मात्र माझं मन विकारवश होतंय. तेव्हा हा जो फरक झाला तो तुमच्या राज्यात आणि पांडवांच्या राज्यातला फरक आहे. हे ऐकल्याबरोबर तो थक्क झाला. तो घरी आला. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी निघाला, पुन्हा रथ सज्ज केला आणि निघाला. असं का झालं असं म्हणले, याचं कारण काय, याचा शोध घेण्यासाठी पुन्हा तो निघाला की ही विकारवशता का निर्माण झाली, याला कोण कारण आहे. पृच्छती स्माश्रुवतो नाम बवित्सामी व मातरम. आणि तो आल्याबरोबर पुन्हा रथामध्ये बसला, निघाला आणि धर्म पदैकेन चरण. एकदम त्याला एक चित्र दिसलं की धर्म एका पायाने चालू लागलेला आहे. बैल, धर्माने बैलाचं रूप धारण केलेलं आहे आणि तो एकाच पायाने चालायला आहे. धर्म पदैकेन चरण बिच्छाया मुपलभ्यगाम. एका पायाने चालू लागलाय आणि तो त्याला एका बाजूनी, त्याला 3 पाय नाहीयेत, फक्त एक पाय त्याचा शिल्लक आहे. तप, शौच, दया आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत. धर्म हा बैलाच्या रूपाने असतो आणि गाय म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वी आहे. तेव्हा तप, शौच, दया आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत. तप गेलं, कारण तपामध्ये एक प्रकारची ईश्वरासाठी कष्ट करण्याची क्षमता असावी लागते, श्रम करण्याची शक्ती असावी लागते. ती लोक आता देवासाठी काही करायला तयार होत नाहीत,
म्हणून ते तप गेलं, शौच गेलं, शुद्धता गेली, फक्त स्वच्छता आली, फक्त सौंदर्य वेगवेगळे प्रसाधनं आले, पण शुची म्हणजे शौच जे आहे, शुद्धता जी आहे, जे मनाची शुद्धता आहे ती गेली. दया, लोक निर्दय झाले, आपल्या स्वार्थासाठी कोणालाही मारायला ते मागं पुढं पाहत नाहीत. हे निर्दय झाले लोक, केवळ पैशाच्या मागं लागले म्हणून दया संपली. आणि सत्य थोडंफार शिल्लक राहिलं म्हणून एक पाय तेवढा सत्याचा शिल्लक राहिला. म्हणून ते म्हणतात की बैल एका पायाने चालत होता आणि पुढे गाय होती. पृच्छती स्माश्र वदनाम विवत्सामिव मातरम. आणि गाय मात्र पृथ्वीने गायीचं रूप धारण केलेलं होतं आणि ती मोठी दुःखी दिसत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि तिचं शरीर देखील छिन्न भिन्न झालेलं, तिचं शरीर देखील खंगलेलं दिसत होतं. अरे, आणि मग यावेळेला धर्म, बैल हा तिला विचारतोय. या ठिकाणी मूक प्राण्यांची भाषा कशी समजून घ्यावी हे भागवतांनी शिकवलंय. मूक प्राण्यांना देखील भाषा असते. ते जरी आपल्या भाषेत बोलत नसले तरी त्यांची भाषा आपल्याला समजून घेता आली पाहिजे. पक्ष्यांची भाषा असते ना, त्याला आपण ओनोमॅटोपिया असं म्हणतात. ही पक्ष्यांची भाषा जशी आहे त्याचप्रमाणे पशूंची भाषा आहे, मुंग्यांची भाषा आहे, मधमाशांची भाषा आहे. भाषा प्रत्येकाला आहे आणि या भाषेवर सगळ्या त्यांचं जे काही समाज रचना आहे, जीवन आहे ते अवलंबून असतं. पण आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. वनस्पतींना त्यांची भाषा आहे. या ठिकाणी धर्म बोलू लागला, पण भागवतकारांना त्यांची भाषा कळत होती, कारण त्यांना प्रत्येकाचं अंतःकरण कळत होतं, प्रत्येकाचं हृदगत कळत होतं. क्वचित भद्रे नाममया आत्ममन असते. या ठिकाणी धर्म विचारतो, का ग, अगं काय झालं तुला, तू का रडू लागली. दुरे बंधुम शोषिजे कंचनांब. अगं तू का रडू लागलीस, तुझ्या डोळ्यात पाणी कशामुळे आलं, तुला कशाचं दुःख आहे हे मला सांग. तुला कशाचं दुःख आहे, तुला कशाची चिंता आहे. या ठिकाणी माझे 3 पाय तुटलेत म्हणून तुला रडू यालंय का. आणि अहो सुरादी नृतयज्ञ भागान प्रजा उतस्विन मघवत्य वर्षती अरक्षमाणा स्त्री उर्विबालान शोचस्यथो पुरुषा दैरिवार्तान. तू कशामुळे रडू लागली, तुला रडू काय येऊ लागलं, पृथ्वीचं दुःख काय हो, पृथ्वीचं दुःख काय आहे. आपण कधी समजून घेत नाहीत. आपण आपलं दुःख लोकांना सांगत असतो, आपण आपलं दुःख उगाळत असतो. अहो, पृथ्वीचं दुःख म्हणजे सगळ्या जगाचं दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. आणि म्हणून पर्यावरणाचं दुःख समजून घेतलं तर आपल्याला जगता येईल, मानवाला जगता येईल. माणूस फक्त आपल्या सुखाचा विचार करतो, तो पर्यावरणाचा विचार करत नाही. ते म्हणतात की पृथ्वीला कोणतं दुःख आहे, पृथ्वीला दुःख आहे अरक्षमाणा स्त्री उर्वी बालान. जगामध्ये लहान मुलं त्याचप्रमाणे स्त्रिया यांचं जर कोणी रक्षण करणारा नसेल तर पृथ्वीला दुःख होतं. तेव्हा लहान मुलं, वृद्ध माणसं, आजारी लोक, त्याचप्रमाणे स्त्रिया यांना आणि यांचं रक्षण करणारं कोणी नसेल. अर्थात गोपालकृष्ण यांचं रक्षण करणारे होते आणि ते निघून गेल्यामुळंच तिला दुःख वाटतंय. वाचन देवी ब्रह्मकुले कुकर्म या ब्रह्मण्ये राजकुले कुलाग्र्या. काही लोक कुकर्मी या ठिकाणी निर्माण झाले. चांगले सत्कर्म करणारे लोक किंवा ज्ञानी ब्राह्मण मंडळी सुद्धा जर केवळ कुकर्माच्या नादी लागत असतील, ते जर या ठिकाणी द्रोह करत असतील तर यापेक्षा दुसरं दुःख कोणतं नाही. म्हणजे सज्जन माणसांनी, ज्ञानी माणसांनी चांगलं वागावं ही अपेक्षा आहे, राजाने या सगळ्या धर्माचं परिपालन करावं ही अपेक्षा आहे. परंतु आजचा राजा मात्र केवळ, आजचे राजे हे केवळ आपल्या स्वार्थापुरतं बघू लागलेले आहेत. किम क्षत्रबंधून कलिलोपसृष्टान. वास्तविक कलीचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि राष्ट्राने बा तैरवोपितानी इतस्थितो वाशनपानवास स्नानम व्यवायोन्मुखजीवलोकम. केवळ आजचे राजे हे केवळ खा पी मौज कर या नादामध्ये तल्लीन आहेत. ते केवळ खाणं पिणं आणि मौज करणं, केवळ आपल्या स्वार्थाचा विचार करणं, केवळ आपण आपलं शरीर आणि पंचपक्वान्नाचं भोजन, चांगल्या प्रकारचं शयन आणि चांगल्या प्रकारचं भोजन याच्यामध्येच व्यस्त आहेत. आज श्रीकृष्णाने
पृथ्वी सोडली आणि इथं कलीचा वापर सुरू झाला. कलीचा वावर सुरू झाला. केवळ स्वेच्छाचारी राजे झाले. आणि म्हणून तुला दुःख होत आहे का? अंतर्हितस्य स्मरती विसृष्टा काले नवाते बलिराम बली यसा सुरार्चितम की मृतमंब सौभगम. श्रीकृष्ण ज्या वेळेला पृथ्वीवर अवतीर्ण झाले त्यावेळेला पृथ्वीला आनंद झाल्याचं वर्णन केलेलं आहे. का तर कृष्ण म्हणजे पृथ्वीचं सौभाग्य आहे. पण आज गोपालकृष्ण इथून निघून गेले म्हणजे तिचं सौभाग्य हरण झालं. सुरार्चितम की मृतमंब सौभागम असे प्रश्न विचारले. याला पृथ्वी उत्तर देऊ लागली. पृथ्वी म्हणजे या ठिकाणी गायीचं रूप धारण केलेली ही गाय तिच्या मनाशीच उत्तर देऊ लागली. तिची भाषा देखील पशूंची भाषा ही जोपर्यंत आपण सर्वभूत हितैरत जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत त्यांची भाषा आपल्याला कळत नाही. या ठिकाणी धरण्युवाच भवान हि वेद तत्सर्वं यन्माम धर्मानुपृच्छसी त्यांनी वर्णन केलं की हो बरोबर आहे, आपण म्हणता ते खरं आहे. अहो सत्य, शौच, दया, क्षांती, त्याग, संतोष, आर्जव, शम, दम, तप, साम्य, तितिक्षा, उपरती, ज्ञान, वैराग्य, विरक्ती, ऐश्वर्य, शौर्य, तेज, बल, स्वातंत्र्य, कौशल, कांती, धैर्य, मार्दव, प्रागल्भ्य, प्रश्रय, शील, ओज, बल आणि भग एवढे या ठिकाणी 39 गुण सांगितलेले आहेत. हे 39 गुणांचं वर्णन केलेलं आहे. ह्या 39 गुणांचा धर्म असतो. धर्म म्हणजे काय? या ठिकाणी 39 गुणांनी युक्त जो आहे तो धर्म आहे. आणि या ठिकाणी भगवान गोपाल कृष्ण पृथ्वी तलावून निघून गेले की हे 39चे 39 गुण संपले. ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला गेल्याबरोबर तो स्वतःचं तेजही घेऊन जातो. सूर्य अस्ताला गेला आणि तेज शिल्लक राहिलं असं होत नाही. हळूहळू तेज नष्ट होतं. त्याप्रमाणे कृष्ण निघून गेले आणि त्यांच्याबरोबर हे सगळे गुण हळूहळू लुप्त होत चालले. सत्य, शौच, दया, क्षांती, आर्जव इत्यादी आता जे सांगितले ते 39 गुण. ते चान्येच गवन नित्या यत्र महागुणा हे भगवंताचे नित्य गुण आहेत असं म्हटलंय. हे 39 जे आहेत यत्र महागुणा प्रार्थ्या महत्वमिच्छद्भिर न वियंती स्म कर्हिचित हे भगवंताला कधीच सोडत नाहीत. हे 39 गुण नेहमीच भगवंतासोबत असतात आणि ते गेले, भगवंत गेले त्याबरोबर ते गुणही गेले. तेनाहम गुणपात्रेण श्रीनिवासेन सांप्रथम जोपर्यंत गोपालकृष्ण होते तोपर्यंत हे गुण या ठिकाणी होते. पण भगवान गोपालकृष्ण निघून गेले आणि कलयुगाचा प्रवेश या ठिकाणी झाला. त्याचं मला खूप दुःख होतंय. ती म्हणते की शोचामिरहितम लोकम पापमना कलिनेक्षितम. आता कलीचा प्रवेश झालाय आणि कलीचा प्रवेश झाल्याबरोबर या ठिकाणी पापाचा अंत राहणार नाही. पापाचे पर्वत या ठिकाणी निर्माण होतील याची मला काळजी वाटू लागली. देवान पितृ ऋषीं साधून सर्वान वर्णाम सदाश्रमान सगळ्या प्रकारचे धर्म कर्म नष्ट होतील. सगळ्या प्रकारचे वर्ण धर्म नष्ट होतील. कोणी कोणताही धर्म करणार नाही. पितृधर्म नाही, राजधर्म नाही, देवधर्म नाही, साधू सेवा नाही, काही राहणार नाही. सगळीकडे अधर्माचा आणि पाखंडाचार सगळीकडे माजेल याची मला भीती वाटते आणि म्हणून मला रडू येत आहे. या ठिकाणी पहा, ती स्वतःच्या दुःखासाठी रडत नव्हती. तिला काही शारीरिक वेदना होत्या म्हणून रडत नव्हती. तर ही वेदना समाजाची वेदना आहे. आपण ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. भागवताचा अन्वयार्थ समजून घेताना हे जे धर्म आणि पृथ्वी म्हणजेच बैल आणि गाय यांचे संवाद समजून घेताना समाजाची काळजी त्यांनी कशी वाहिलेली आहे, समाजाच्या बद्दलची त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये कशा प्रकारची भूमिका व्यक्त केली आहे ते लक्षात घेतलं तर भागवताचा अन्वयार्थ कळेल की समाजाचं दुःख हे आपलं दुःख त्यांनी मानलेलं आहे. की आता समाजामध्ये सगळीकडे अनागोंदी माजेल, सगळीकडे धर्म राहणार नाही आणि केवळ पाखंडाचरण सगळीकडे होईल याचं मला दुःख आहे. आणि म्हणून ती तस्याहमब्ज कुलिशांकुल ते म्हणतात तस्याहमब्ज कुलिशांकुशकेतु केतैहि श्रीमत्पदैर्भगवत समलंकतांगी. आतापर्यंत भगवंताच्या चरणाचे माझ्यावरती चिन्ह उमटत होते आणि त्याचं सौभाग्य मला होतं.
परंतु आता ते सौभाग्य नष्ट होत चाललेलं आहे. त्या सौभाग्याचा मला गर्व होता, परंतु आता मला त्याचं दुःख होत चाललंय. त्रिनत्य रोच उपलब्ध तो विभूतीम लोकां समाम विसृजत दुस्मयंतीम वदतदंते. याप्रमाणे प्रेमावलोके रुचस्मिदुल गुजल्पैही, भगवंताची गोड वाणी, भगवंताची भाषा, भगवंताचं या ठिकाणी राहणं आणि त्यांचं कर्तृत्व यांनी खरोखर रोमोत्सवमयदिंग्री पिटंकिताया. त्यामुळं मला किती आनंद होत होता. निसर्गाला आनंद होत होता, पर्यावरणाला आनंद होत होता, पृथ्वी तलावर सगळीकडे आनंद होता आणि कृष्णाच्या केवळ अस्तित्वामुळे हा आनंद होता. आणि कृष्ण इथून निघून गेले आणि सगळं काही संपलं. त्याप्रमाणे धर्म आणि या पृथ्वी यांचे संवाद या ठिकाणी सुरू असताना हे राजा परीक्षित रथावरती बसून त्या ठिकाणी पूर्ववाहिनी सरस्वती तटाकावरती आला. ज्या ठिकाणी सरस्वती नदी पूर्ववाहिनी आहे. आज सरस्वती नदी आपल्याला गुप्त दिसते, त्या काळात सरस्वती नदीचे कितीतरी वर्णन आलेले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे आपण गंगा नदीचं वर्णन करतो तसे सरस्वती नदीचे वर्णन आहेत. म्हणजे व्यास महर्षी सरस्वती नदीच्या तटाकावर आहेत. हे देखील परीक्षित राजे हे पूर्ववाहिनी सरस्वती तटावरती आले याचं वर्णन आहे. आज सरस्वती गुप्त का झाली? ती कुठून वाहत होती? सॅटेलाईटवरती आपल्याला दिसेल की सरस्वती कुठून वाहत होती, तिचा उगम कुठे होता, ती राजस्थानमधून कशी वाहत होती आणि ती आज गुप्त झाली. त्याचे अनेक कारण आहेत. त्याला पर्यावरणाचे कारण आहे, कारण जमिनीमध्ये किंवा नेहमी परिवर्तन होतच असतं, निसर्गामध्ये परिवर्तन होतच असतं. पण दुसरी गोष्ट अशी की सरस्वती ही नदी म्हणजे प्रत्यक्ष ज्याला आपण विद्यादेवी असं म्हणू, ज्ञानदेवी असं म्हणू, ही जी सरस्वती आहे ती विद्या संपुष्टात आली, ज्ञान संपुष्टात आलं आणि म्हणून सरस्वती नदी गुप्त झाली. म्हणजे ती आहे पण ती अदृश्य स्वरूपात आहे, खालून तिचा प्रवाह आपल्याला दिसतो. म्हणून आपण त्रिवेणी संगम जे पाहतो, त्रिवेणी संगमामध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्हीचा संगम आपल्याला दिसतो प्रयागला. ती सरस्वतीचा स्वतंत्र प्रवाह दिसतो आपल्याला. हे तीन वेगवेगळ्या नद्यांचे रंग दिसतात. या यमुनेचा काळा प्रवाह दिसतो, गंगेचा पांढरा स्वच्छ दिसतो आणि सरस्वतीचाही दिसतो. याप्रमाणे असे तीन प्रवाह आपल्याला तीन रंगामध्ये दिसतात. त्याचं कारण असं आहे की सरस्वती आतून वाहते, वरून आज आपल्याला ती दिसत नाही. कदाचित आमच्या दुर्दैवामुळे किंवा आम्ही सत्यवादी राहिलो नाहीत म्हणून कदाचित सरस्वती नदी संपली असेल. पण त्या काळामध्ये सरस्वतीची वर्णन आहेत आणि आज आपण शास्त्रज्ञांनी सॅटेलाईटवरून सरस्वती नदी कुठे होती, तिचा प्रवाह कुठे होता, ती कुठून उगम पावली याचं वर्णन सॅटेलाईटवरून केलेलं आहे, ते आपण बघू शकता. म्हणून या ठिकाणी भागवत म्हणजे एक प्रकारचा इतिहास आहे. तो आपल्याला इतिहास भूगोलाच्या दृष्टीने देखील इतिहास समजून घेता येईल. हा सूत म्हणतात, हे शौनकादिका हो तत्र गोमिथुनम राजा हन्यमान मनाथवत दंडहस्तंच वृषं दर्शन नृपलांछनंब. आणि ते रथावरून जात असताना या ठिकाणी पाहिलं त्यांनी, पूर्ववाहिनी सरस्वतीच्या तटाकावर आले आणि तिथे एक कुणीतरी केवळ नृपलांछन, केवळ राजाचे वेश धारण केलेला, हातामध्ये दंड धारण केलाय. वेश तर सगळा राजाचा आहे पण वृत्ती मात्र राजाची नाही. हातामध्ये तलवार आहे आणि तो या गोमिथुनांना म्हणजे गाई बैलाला मारायला सिद्ध झालेला आहे. असा मनुष्य पाहिल्याबरोबर अरे हा कोण आहे धटिंगण, ज्याने हातामध्ये तलवार घेतली. अहो, तलवार घेण्याचा अधिकार कोणाचा आहे? तलवार कुणी घ्यायची नाहीये, तलवार क्षत्रियांनीच घ्यायची. धनुष्यबाण क्षत्रियांनीच धारण करायचे. त्याचं कारण धर्माचं रक्षण त्यांच्यावर ठेवलेलं आहे. धर्म त्यांनी रक्षण करायचं आहे आणि म्हणून तलवार त्यांनी हातात घ्यायची. कुणी उठून हातात शस्त्र घ्यायचे. आज नाही का शस्त्रासाठी परवाना लागतो? कशामुळे परवाना लागतो? बंदुकीसाठी परवाना. अहो, तुम्ही स्वसंरक्षणासाठी घेऊ शकता, लोकाला मारण्यासाठी नाही. आणि म्हणून परवाना त्यावेळेला सुद्धा असे परवाना कोणाला होता? फक्त क्षत्रियांना परवाना होता. हातात दंड कुणी धारण करायचा? तर क्षत्रियांनी. कारण त्याच्या मागे एक इतिहास आहे. क्षत्रियांनीच
दंड का धारण करावा, तर क्षत्रियांच्यावरतीच समाजाच्या रक्षणाची जबाबदारी होती म्हणून. आणि समाज रक्षण हे त्यांना अपेक्षित आहे, आवश्यक आहे, म्हणून धर्माने सांगितलंय, म्हणून तो दंड धारण करायचा. उगीच मनाला वाटेल तेव्हा दंड धारण करायचा आणि मनाला वाटेल त्याला मारायचं, हा उद्देश नव्हता. असो, याप्रमाणे पण त्यांनी पाहिलं दंड हस्तम, हातात दंड धारण केलेला कोणीतरी एक धटिंगण दिसतोय. अरे हा तर चोर दिसायला लागलाय. दिसायला नुसतं राजाचा वेश धारण केला म्हणजे काय, राजा आहे का, हा चोर आहे. आणि एकदम त्यांनी विचारलं, का हो तुम्ही याला का मारतायत? त्यांनी पाहिलं लांबून कुणीतरी एक मारू लागलेलं आहे. आणि बेपमानम पदैकेन सिदंतम शूद्र ताडिताम, आणि बैल मात्र एका पायावर उभा आहे. त्याचे 3 पाय तुटलेले आहेत आणि एका पायावर उभा आहे आणि थरथर थरथर थर कापतोय. गाय थरथर कापती, ती रडते. गांच धर्म गुहांती नाम भ्रशम शूद्र पदाहतम. आणि या धटिंगडाने त्या गाईला एक लाथ मारली. ती गाय तर आधी थरथर कापत होती, ती आधीच बिचारी थकून गेलेली, तिच्यामधली शक्ती संपलेली, आणि तिला याने लाथ मारली. गाईला लाथ मारली. गाईच्या पाया पडतात लोक, गो माता समजतात, आणि तुम्ही लाथ मारणारा कोण आहे? हा नक्कीच राजा नाहीये. राजा असता तर याने असं मारलं नसतं. मारायचं असतं, तुम्ही पराक्रम दाखवायचा तर जा ना रानावनामध्ये, तिथं वाघाला मारा ना, गाईला काय मारता? गोरगरिबांना कशाला मारायचं? विवत्साम साश्रुवदनाम विवत्साम. वत्स कुठे गेला तिचा? अरे गाय म्हटल्याबरोबर गायीबरोबर वासरू पाहिजे ना. वत्स नाहीये, विवत्साम. विवत्साम म्हणजे जिला वासरू नाही. आणि साश्रुवदनाम, डोळ्यातून अश्रू ढाळते. क्षमाम, बिचारी सगळं काही सहन करते, क्षमाशील आहे अशी ही गाय. डोळ्यातून अश्रू येत आहेत. तिचा वासरू कुठे आहे तिला माहित नाही. आणि समोर तर हा बैल आहे, तो 3 पायाने लंगडा आहे आणि एकाच पायाने चालतोय. तोही थरथर थरथर कापू लागलाय आणि त्याला हा धटिंगण मारू लागलाय. प्रपुच्छरथ हा मरावड कार्त स्वर परिच्छदम. आणि एकदम त्यांनी लांबूनच आवाज दिला, ए कोण आहेस रे तू? कोण आहे? का मारतोस त्यांना? ते बिचारे गरीब प्राणी, त्यांना का मारतोस तू? त्यांना गाईला लाथ मारतोयस, बैलावरती हात उगारतोयस, तुझ्यामध्ये कोण आहेस तू? मेघ गंभीर यावाच्या समारोपित कार्मुका. आता धनुष्य घेतलं आणि हे बघ जिथे तिथं उभा राहा, नाहीतर हे बघ माझ्या हातामध्ये शस्त्र आहे, मी राजा आहे, तू कोण आहेस सांग, तू का मारतोस आणि कोणत्या हातामध्ये शस्त्र घेऊन कशामुळे तयार झालास तू? नरदेवोसे वेषण नटवत, दिसायला तर माणूस दिसतोयस आणि वागायला मात्र एखाद्या पशुप्रमाणे वागायलास. माणसाचा देह धारण केलेला पशु आहेस का तू? नटवत कर्मणाद्विजाहा, एखाद्या पशुप्रमाणे तू वर्तन करतोयस, पण वेश मात्र माणसाचा धारण केलास. जस्तोम कृष्णे गते दूरम सह गांडीव धन्वना. काय समजलास तू? कोण आहेस मला उत्तर दे. कृष्ण या निजधामाला गेले, पांडव निघून गेले, म्हणून तुम्हाला असं वाटतं का की धर्म संपला? मी त्यांचा, पांडवांचा नातू जिवंत आहे. यस्त्वम कृष्णे गते दूरम सह कांडीव धन्वना शौचोस्य शौचान रहसी प्रहरण धर्म वधम रहसी. कुणी धर्माचं रक्षण करणारं नाही असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे. हे बघ माझ्या हातामध्ये आता धनुष्यबाण आहे, तू पंवा मृणाल धवल पादनुना पदाचरण, तू याला का मारतोयस? आणि हा बैल कोण आहे? हा धर्मरूप आहे, हा धर्माने बैलाचं रूप धारण केलेलं आहे. कशासाठी तुम्ही घाबरतायत सांगा? मारोदी रंभ भद्रंते खलाना महिषास्तरी. तेवढ्यात समोर आला आणि त्या गाईला म्हणू लागला, परीक्षित राजे, हे बा, हे गाई तू रडू नकोस. हे आंब शब्द वापरलाय. हे आई तू रडू नकोस. गाईला आई म्हटलंय त्यांनी, बरोबर आहे, गो माता आहे. हे आई रडू नकोस तू. रडायला काय झालं? मी या ठिकाणी अजून जिवंत आहे, माझ्या हातामध्ये शास्त्र आहे, मी पांडवाचा नातू आहे. आणि मारोदी रंभभद्रंते खलाना महिषास्तरी, या सगळ्या खलांना, दुष्टांना मारण्यासाठी मी हातामध्ये दंड धारण केलेला आहे. सगळ्या राष्ट्रात, सगळ्या प्रजांना सुख प्राप्त व्हावं म्हणून मी या ठिकाणी राज्याभिषेक झालेला आहे माझा. एष राज्ञांपरो धर्मो ह्यार्थानावार्थी निग्रहा, या सगळ्या दुष्ट लोकांचा निग्रह करण्यासाठी मी हातात शस्त्र धारण केलेलं आहे. आता एनम वधिष्यामी, मी आत्ताच्या आत्ताला ठार मारतो, थांब, तू कशाला रडतेस? आणि धर्मालाही सांगितलं,
अहो तुम्ही का रडतात? तुम्ही तर पांढरे स्वच्छ, धर्माचं रूप असं दाखवलं की पांढरा स्वच्छ असा हा बैल होता. कसा? तर त्याने वर्णन केलंय की मृणाल धवल, मृणाल म्हणजे कमल, कमलाच्या रंगाप्रमाणे पांढरं स्वच्छ कमल असावं. पांढऱ्या कमळाप्रमाणे या धर्माचा रंग होता, या बैलाचा रंग होता. अर्थात बरोबर आहे, धर्म हा पांढरा स्वच्छ आहे, शुद्ध आहे. म्हणून त्वंबा मृणाल धवल पादनूरम पदाचरण. आणि तुम्ही 3 पाय तुम्ही गमावलेले दिसतात, एका पायावर चालताय, असं कसं काय? परंतु तुम्ही घाबरू नका. हे पहा, तूही रडू नकोस गाई. आख्याही वृषभद्रम व साधुनाम कृतागसाम आत्मवैरूप्य करतारम प्रार्थनम कीर्तिदूषणम. काय तुम्ही काय घाबरू नका. यांचं निग्रह करण्यासाठी मी माझं शस्त्र हातात घेतोय. जने नागस्य घम युंजन. आणि जे या समाजामध्ये जे वास्तविक ज्या लोक निष्पाप आहेत, अनागस आहेत, निरागस आहेत, त्या सर्वांना त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. अनागस्त्वेह भूतेषु य आगस्कृत निरंकुशः. हा आगस्कृत म्हणजे हा केवळ निरंकुश आहे. याच्या हातात शस्त्र आहे, परंतु याला धर्माचा आधार नाहीये. निधर्म, हातात धर्म नाहीये याच्या. माझ्या हातात धर्म आहे. राज्ञाही परमो धर्म हा स्वधर्मानुस्थापन पालनम. राज्ञा, मला धर्माची आज्ञा आहे, म्हणून मी हातात शस्त्र धारण केलेले आहे. आणि शासतो ज्ञान यथा शास्त्र मनाद्युपधान्य. मी सगळ्या उत्पथगामी जे लोक आहेत, जे दुष्ट आहेत, जे वाईट मार्गाने जाणार आहेत, त्यांचं बरोबर निर्दालन करण्यासाठी मी हातामध्ये शस्त्र धारण केलंय. तुम्ही काळजी करू नका. मी आगस्कृत निरंकुशः. हा जो आगस्कृत आहे, हा जो दुष्ट आहे, त्या दुष्टाला बरोबर मी शासित करतो. असं म्हणून आता राजा यांनी धर्माला आणि पृथ्वीला म्हणजेच गाईला आणि बैलाला शांत केलं. आणि आता धर्म काय बोलेल, त्याचप्रमाणे राजा काय बोलेल, आणि नंतर तो कलीचा या ठिकाणी निग्रह कसा करील, या संबंधीचं जे विवरण करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनामध्ये होईल. हरे नमः. कुंडली कवरदे हर विठ्ठल.